रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अच्युत आठल्ले यांना उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ डॉक्टर दिलीप माने यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। तसेच कर्तव्यात कसूर केल्याचं म्हटलं आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठल्ले यांच्या अधिपत्याखाली 68 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 51 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती झाली नसून त्यांच्या दर्जेदार म्हटलं जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त 2 प्रसूती झाल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य संस्थेत प्रसूतीचे प्रमाण खूप कमी असल्याबाबत आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाहीचे आदेश दिले। जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ खुलासा करण्याची मागणी केली। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अच्युत आठल्ले यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्याने आता खळबळ उडाली आहे। सर, मध्यंतरी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आढावा घेताना असं दिसून आलं की रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये एप्रिलपासून प्रसूती होण्याचं प्रमाण फार कमी झालंय आणि त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। काय कारण आहेत त्याला नेमकी? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय संस्थेमध्ये प्रसूतीचं प्रमाण वाढवण्यासाठी सर्व प्रकारे आढावा घेण्यात येत आहे आणि ते वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करीत आहोत। कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं काही डॉक्टर्स जे आहेत ते नवोदित डॉक्टर आहेत, BAMS डॉक्टर आहेत, 95 आपल्याकडे कंत्राटी BAMS डॉक्टर आहेत। शिवाय काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिपायांची पदांचा प्रॉब्लेम आहे। परंतु तशाही परिस्थितीत आम्ही सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना आपल्या प्रत्येक डिलिव्हरीचं मागोवा घ्यायला सांगितलेलं आहे। आशाताईंना सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत की डिलिव्हरीचं ज्या डिलिव्हरी होणार आहेत त्यांना आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात जर डिलिव्हरी झाली तर त्याच्यामुळे त्यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ देता येतो। तसेच त्यांना आणण्यासाठी सोडण्यासाठी देखील आपल्याकडे फ्री ॲम्ब्युलन्सची आपण व्यवस्था करत आहोत। या सर्व बाबी समजावून सांगून त्या ठिकाणी डिलिव्हरी वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो। पण डिलिव्हरी वाढवण्याच्या प्रमाणामध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारीची गरज असते। आपल्या जिल्ह्यातल्या PSCमध्ये एकंदरीत परिस्थिती काय आहे? नाही, आपल्याकडे हे जे BAMS डॉक्टर आहेत त्यांची जी ट्रेनिंग व्हायला पाहिजे, BIMOC सारखी ट्रेनिंग किंवा ह्या ट्रेनिंग सुद्धा अरेंज जर झाली तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि कर्मचाऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढेल। पण सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व प्रसूती या हॉस्पिटलमध्येच होत आहेत, म्हणजे घरी किंवा असं होणारे प्रसूतीचं प्रमाण नाही आहे। ही चांगली जरी बाब असली तरी शासकीय संस्थेमध्ये प्रसूती वाढवण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करण्यात येईल। कर्मचाऱ्याची कमतरता ज्या त्यांना मदतनीस लागतात ते त्याच्यामध्ये कारण सांगितलं जातं? नाही, त्यांचीही पदं म्हणजे शिपाई, स्त्री परिचर यांची जी पदं आहेत ती मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, परंतु त्याच्या भरतीसाठी पाठपुरावा आपला सुरू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।